मोहोळ मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होणार. आमदार राजू खरे यांची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे विशेष निधीची मागणी. वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी तातडीने पावले उचलण्याचे शिक्षण मंत्र्याचं आश्वासन. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची सध्याची दुरावस्था अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आमदार राजू खरे यांनी थेट मंत्रालयात धाव घेतली. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांचे आमदार राजू खरे यांनी विशेष भेट घेऊन मतदारसंघातील शाळांच्या दुरावस्थेकडे त्यांचं लक्ष वेधलं आणि तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मोहोळ मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या वर्गखोल्यांची मोठी पडझड झाली आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुरक्षित वर्गखोल्या उपलब्ध नसल्यानं त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. याशिवाय अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची प्रचंड कमतरता असल्यानं विशेषतः विद्यार्थिनींना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. हीच वास्तविक परिस्थिती आमदार राजू खरे यांनी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण मिळणं आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शिक्षणाच्या सुविधा मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, अशी आग्रही भूमिका आमदार राजू खरेंनी या बैठकीत मांडली. मतदारसंघातील शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बांधणं, आधुनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणं, प्रलंबित दुरुस्तीची कामं तातडीने हाती घेण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे शिक्षण मंत्र्यांकडे केली. शिक्षण मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. आमदार राजू खरे यांनी मांडलेल्या या गंभीर प्रश्नावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मोहोळ मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी लवकरच आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन दिलं. मोहोळ मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा सक्षम, आधुनिक आणि डिजिटल करणे आमचं ध्येय आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी सुविधाअभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन दरबारी माझा सातत्यानं पाठपुरावा सुरूच राहील, अशी ग्वाही आमदार राजू खरे यांनी दिली आहे.